आज काय शिकायचं आहे? काल काय शिकलो तो? सर माझं नाव राहिलं. हां, तुमचं नाव आता नंतर लावून घेऊ आपण प्रेझेंटी. तर आता प्रेझेंटी पूर्ण झाली. आता मी परत प्रत्येकाची नावं शोधून प्रत्येक बॅच वाईज प्रेझेंटी नाही लावू शकत. मेसेज करायचा जे उशिरा आले त्यांनी. हे आपण टायमिंग ठरवून घेऊया. दररोजचा जो आहे 12:30 ते 12:40 या टायमिंगमध्ये सगळ्यांची प्रेझेंटी लागेल. 10 मिनटं वेळ लागतो मला सगळ्यांची प्रेझेंटी. तर तोच टाईम त्यासाठी फिक्स असेल. तुम्ही 12:20 लॉग इन होऊ शकतात. 12:15 लॉग इन होऊ शकतात. आपण 15 मिनटं आधीच लॉग इन चालू करतो, मला जॉईन करून घेतो. तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्वतःची. रोजची रोज वेळेमध्ये लॉग इन होणं, प्रेझेंटी लावणं. एकदा प्रेझेंटी झाल्यानंतर तुम्ही क्लासमध्ये माझी प्रेझेंटी येतं लक्षात. त्यांची प्रेझेंटी राहिली समजा, त्यांना 1-2 वेळेस आपण चान्स देऊ शकतो की तुम्ही काय करा, मेसेज करा. एखाद्या वेळेस लेट झालं 10 मिनटं 5 मिनटं, ठीक आहे ना. एकदम त्याच्यासाठी हार्ड अँड फास्ट राहण्याऐवजी तुम्ही मेसेज करा, प्रेझेंटी नंतर लावून घेतली जाईल, अपडेट केली जाईल. ओके, स्टार्ट. तर आज आपण काय शिकणार आहोत, कोण सांगाल? पहिले आपण काल काय शिकलो ते सांगा. ते आपल्याला आज काय शिकायचं आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. काल इनपुट प्रोसेस आउटपुट. कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटर सिस्टीम पण शिकलोय. सगळ्यात पहिले आपण इनपुट प्रोसेस आउटपुट शिकून घेतलंय किंवा समजून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण नंतर कम्प्युटर मध्ये गेलो. ALU. हां, मला पहिले इनपुट प्रोसेस आउटपुट याविषयी कोण सांगाल? हॅलो, इनपुट प्रोसेस आउटपुट विषयी रिप्लाय द्या. तुम्ही रिप्लाय दिले तरच आपला क्लास पुढे जाईल. इनपुट मध्ये कीबोर्ड, माउस, स्कॅनर आणि कॅमेरा अँड माईक येतं. हे इनपुट डिव्हाइसेस झाले. पहिले इनपुट म्हणजे काय? सर मी सांगू का? 1-2 मिनटं. मला CPU बद्दल माहिती सांग. ते मला इनपुट डिव्हाइस बद्दल शेअर करू दे. समृद्धी, इनपुट आणि इनपुट डिव्हाइस मधला फरक काय आहे? इनपुट म्हणजे काय आणि इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? हॅलो साक्षी, आपण जी प्रोसेस करतो त्याला इनपुट असं म्हणतात. आपण जे कॉम्प्युटरला माहिती पुरवतो त्याला आपण इनपुट असं म्हणतो. ओके, कॉम्प्युटरला आपण माहिती कशा स्वरूपात पुरवतो? इमेजच्या स्वरूपात, आवाजाच्या स्वरूपात, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये टाईप करून पुरवतो, बरोबर आहे. आजकाल आपण QR कोड माध्यमातून, पंच कार्ड माध्यमातून माहिती वेगवेगळ्या माध्यमातून कॉम्प्युटरला पुरवली. त्या साधनांतर कॉम्प्युटरला माहिती पुरवली जाते. त्याला इनपुट डिव्हाइसेस असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? इनपुट डिव्हाइसेस. त्यानंतर पुढे त्यावर प्रोसेस होऊन आउटपुट येतं. त्यावर प्रोसेस होऊन आपल्याला आउटपुट मिळतं. आउटपुट बद्दल कोण सांगाल आता? सांगितलं आउटपुट. दुसरं कोण सांगाल? मॉनिटर स्पीकर. वर्षाराणी बोल. मॉनिटर स्पीकर. मॉनिटर आणि स्पीकर. प्रिंटर. स्क्रीन. हे काय आहेत? आउटपुट एक आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आउटपुट डिव्हाइसेस. हां, आणि आउटपुट म्हणजे काय? स्वप्नाली, सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे नावं जे आहेत ना ते अपडेट करून घ्या बरं. बरेच जण आपल्या पालकांच्या नावावरती लॉग इन झालेले आहे. मला समोर लगेच ते पालकांची नावं दिसतात आणि त्या नावानेच तुम्हाला
संबोधू शकतो. त्यापेक्षा ते स्वतःचे नाव तिथे मोबाईलमध्ये अपडेट करून घ्या. होत नसतील तर मला मेसेज करा आय डीचा. कारण तुम्हाला तुमचं नाव जर मला इथून अपडेट करायचं असेल तर ईमेल आय डी टाकावा लागतो, जो तुम्ही टाकलेला नाही आहे. मग तुमचा ईमेल आय डी वगैरे टाकून घ्या त्याच्यामध्ये. ओके. तर स्वप्नाली रवी जोशी, तर शिवरंकर सांगा, बोला पटपट पटपट. सर मी सांगू का? तू सगळं सांगणार आहे शेवटी. मला माहिती आहे तुला सगळं येत आहे. यांना थोडं बोलू दे ना. मयूर काय मध्ये जातो येतो. मयूर कंटिन्यू क्लास कर. सर मी सांगू? हां सांगा. तर सर इनपुट दिल्यानंतर त्यावर प्रोसेस होऊन जो रिझल्ट येतो त्याला आपण आउटपुट म्हणतो. त्यामध्ये त्याचबरोबर इन्फॉर्मेशन सुद्धा. इन्फॉर्मेशन, डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक कोण सांगाल? सर डाटा म्हणजे त्यामध्ये कच्चा रॉ मटेरियल्स आपण इन्फॉर्मेशन म्हणजे कच्च्या स्वरूपात देतो आणि त्यावर प्रोसेस होऊन जी पक्की माहिती येते त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. आपण इन्फॉर्मेशन. आता मला पूर्ण प्रोसेस सांग. समृद्धी आपलं श्रावणी, अजून कोणी सांगू शकतं का पूर्ण प्रोसेस? हॅलो. सर इनपुट आउटपुट प्रोसेसची का? हो, 1-2 मिनटं मला पहिले एक विचारू दे. अजून कोणी सांगू शकतं का पूर्ण प्रोसेस? आहे का लक्षात सगळ्यांच्या? काल जे शिकव सांग. श्रावणी तू सांग. कम्प्युटरच्या 3 स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली इनपुट, प्रोसेस, आउटपुट. इनपुट म्हणजे आपण कच्च्या स्वरूपात पुरवलेली माहिती, त्याला डेटा म्हणतात, म्हणजेच इनपुट. त्यानंतर त्याच्यावरती जे ALU मध्ये जी प्रोसेस होती, त्यानंतर जो आपल्याला इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात जो आपल्याला पक्का रिझल्ट मिळतो त्याला आउटपुट म्हणतात. इनपुट ज्या साधनांथ्रू आपण इनपुट देतो त्या साधनांना इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, कॅमेरा, माईक. आणि ज्या साधनांथ्रू आपल्याला आउटपुट मिळतं त्या साधनांना आउटपुट डिव्हाइस म्हणतात. एक्झाम्पल मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर. ओके, गुड. ओके, आता मला प्रोसेस युनिट बद्दल कोण सांगाल? हॅलो. सीपीयू बद्दल कोण माहिती सांगाल पूर्ण? सीपीयू बद्दल माहिती कोण सांगाल पूर्ण? स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? हो सर. मोबाईल तुमचा आडवा ठेवायचा. त्याच्यानंतर जी काही माझी स्क्रीन आहे, कॅमेरा आहे, त्याच्यावरती टॅप करायचं, फुल स्क्रीन करायची. त्यानंतर तुम्हाला पूर्ण स्क्रीन समोर दिसते. सीपीयू बद्दल कोण माहिती सांगाल? फ्रेश, सय्यद खुशबू, आदर्श उरंकर, दीप उरंकर, कोणी सांगा? भार्गवी, माधुरी, वर्षराणी, दिव्या काळे, मयूर बोरुडे. सेंटर प्रोसेस युनिट. सेंटर प्रोसेस युनिट. हां, पण पूर्ण माहिती सांगायची, नुसतं लॉंग फॉर्म नाही सांगायचं. कोण आहे? साधना आहे का? सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यामध्ये स्टोरेज कंट्रोल युनिट असतं आणि एएलयू म्हणजे अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट असतं.
बरोबर. आता याच्यामध्ये आपला जो डेटा आहे किंवा दिलेले इनपुट आहे ते सगळ्यात पहिल्यात कुठे जातं? स्टोरेज युनिट. स्टोरेज युनिटमध्ये. त्याच्यानंतर काय होतं? प्रोसेस कुठे चालते स्वप्नाली? कंट्रोल युनिट मध्ये. कंट्रोल युनिट. प्रोसेस कंट्रोल युनिट चालत नाही. प्रोसेस ALU. अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटमध्ये प्रोसेस चालते. कारण आपण जी काही कॉम्प्युटरला माहिती पुरवतो ती पहिले स्टोरेजमध्ये जाते, मेमरीमध्ये जाते. त्या मेमरीमधून ती अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटमध्ये आपण जो काही प्रोग्राम तयार केलेला आहे त्या प्रोग्राममध्ये जाते. प्रोग्राम पूर्णपणे रन जो होतो तो अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटद्वारे रन होतो. जेव्हा त्याला अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट ॲड झालं तेव्हा खरं आपण प्रोग्रॅमड कम्प्युटर जे आहे यूज करू लागलो किंवा स्टोरेज ॲड झालं तेव्हा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू लागलो. हा जो अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटचं जे काम आहे पूर्ण प्रोसेस मॅथमॅटिकल आणि लॉजिकली जर तरमध्ये किंवा येस नोमध्ये त्याचं पद्धतीने सिक्वेन्स वाईज प्रोसेस जो रिझल्ट येतो रिझल्ट पुन्हा स्टोरेजकडे जातो. स्टोरेजकडून तो आउटपुट डिव्हाइसद्वारे पाहायला मिळतो. ओके, गॉट इट? समजलं सगळ्यांना? आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल युनिटचं नियंत्रण असतं. हॅलो, ही जी सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे? कंट्रोल Control unit. कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटचं काम काय आहे? ज्या प्रोसेस घडतात त्याच्यावरती कंट्रोल करणं. कंट्रोल करणं, नियंत्रण ठेवणं. आलेली माहिती स्टोरेजकडे पाठवणं, स्टोरेजकडून आलेली माहिती अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटकडे पाठवणं, अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटकडून माहिती घेणं, मॉनिटरकडे पाठवणं. म्हणजे सगळ्या मॅनेज एव्हरीथिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण मॅनेजमेंटचं किंवा सुपरवायझरचं काम जे आहे ते कोण करतंय? कंट्रोल युनिट करतंय. हे लक्षात घ्या. प्रोसेस अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिटमध्ये चालते, प्रोसेस ही कंट्रोल युनिटमध्ये चालत. येतं लक्षात? हो सर. महत्त्वाचा भाग आहे. आउटपुट जे आहे ते आपल्याला आउटपुट डिव्हाइसद्वारे आपल्याला मिळत असतं. ते काय आउटपुट असतं? ते फॉर्मेटिव्ह असतं म्हणून त्याला आपण फॉर्मेशन असं म्हणतो. आपण काय म्हणतोय? फॉर्मेशन. ओके. हो सर. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजलंय. कालच्या भागामध्ये आपण पूर्ण प्रोसेस पूर्ण केली. प्रत्येक बॅचमध्ये 1 किंवा 2 विद्यार्थ्यांनी असाइनमेंट पाठवली. बाकीचे फक्त तीर्थप्रसादासाठी येतात का इथे? आणि दररोज क्लासमध्ये जय बोर्डे महाराजांचं प्रवचन असतं. प्रवचनाला सगळेजण येतात आहे का? तो काय विचारतोय? तुमचं सगळं रेकॉर्ड ऑटोमॅटिक तयार होणार आहे. त्या कोणी नापास का झालं विचारलं ना तर मी सांगायला मोकळा आहे. आणि मला फक्त रेकॉर्ड तयार नाही करायचं. तुम्हाला ॲक्च्युली क्लास पण द्यायचा आहे. पण तुम्ही तो क्लास कशा पद्धतीने अटेंड करताय, कोण क्लासला दररोज प्रेझेंट असतंय, कोण कधीमध्ये प्रेझेंट असतं, त्याच्यानंतर कोण प्रेझेंटी देत आहे किंवा कोण आपलं असाइनमेंट सबमिट करतं आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत ना रोज आता रेकॉर्डवरती येणार आहेत पहिले ॲपच्या. पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तर प्रत्येक सांगत बसणार नाही. असाइनमेंट सबमिट करा, दररोज प्रेझेंट राहा, टाईमशीर प्रेझेंट राहा. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. मी माझं काम दररोजची रोज चालू आहे. त्याच्यानंतर कोण दुसरी गोष्ट लेक्चर पण रेकॉर्ड होतात आणि अपलोड करतोय. त्यामुळे लेक्चरमध्ये मी जो काही शब्द बोललोय शब्दसुद्धा तुम्हाला रेकॉर्डवरती आहे. तुम्ही लेक्चर पण अटेंड करता येऊ शकतात.
सिरियसली क्लास करा. मी कालचा व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी कालच्या क्लासचा? त्यासाठी त्या बॅचमध्ये पाहिलं सर. स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला तो आहे. मला सगळे व्हिडिओज पण पाहता येतील. आज आपल्याला आता पुढे काय शिकायचं आहे? सीपीयू. सीपीयूचा जो पुढचा भाग आहे स्टोरेज. स्टोरेज म्हणजे काय? स्टोरेज बद्दल कोण सांगाल? बोला तुम्ही, पटपट बोला. पण आता याला थोडंसं पुढे घेऊन जाऊया स्टोरेजला. स्टोरेज कोण सांगाल स्टोरेज बद्दल? स्टोरेज म्हणजे काय कॉम्प्युटरचं? डाटा. डाटा. डाटा म्हणजे आपण दिलेली माहिती. स्टोरेज म्हणजे सेव्ह करून ठेवलेली माहिती. डाटा हे कच्च्या स्वरूपामध्ये असते. स्टोरेज म्हणजे कॉम्प्युटरची थोडक्यात मेमरी. मेमरी म्हणजे काय? हो, कोण सांगाल? मेमरी बद्दल काही माहिती आहे का? ऐकलेलं आहे कधी हा शब्द? डायनोसॉर माहिती आहे का? हो. काय मेमरी माहिती आहे का डायनोसॉर माहिती आहे? कोणी माहिती आहे? प्राजक्ता कुसळकर गेली. स्वाती वैष्णवी. स्वाती काय होतं? प्रॉब्लेम काय येतोय सारखं? मोबाईलचं कॉल जे आहे ते बंद करून ठेवायचे, टाकायचे. प्राजक्ता तू सुद्धा मोबाईलचे कॉल रिस्ट्रिकेट करून ठेव. ते सारखं जाणार येणार डिस्टर्ब होणार संबंध. स्टोरेज बद्दल किंवा मेमरी बद्दल कोण सांगाल? काय काय माहिती आहे तुम्हाला कॉम्प्युटर? क्लास आपल्याला यूट्यूबवरती घेतल्याप्रमाणे ऐकायचं आहे की स्वतः सहभागी होऊन ऐकायचं? त्यात सहभागी व्हायचं स्वतः. मेमरी म्हणजे साठवून ठेवलेली जुनी माहिती. हां, स्टोरेज म्हणजे सेव्ह करून ठेवलेली मेमरी. करेक्ट. पण आता कॉम्प्युटरची मेमरी म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? नजरेसमोर काय येतं? डॉक्युमेंट. डॉक्युमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. अजून काय येतं? PDF फाईल. फाईल्स येतात. काय येतं? मी मेमरी हा शब्द उच्चारल्याबरोबर खरोखर तुमच्या नजरेसमोर काय येतं? फाईल्स येतात, डॉक्युमेंट येतात, व्हिडिओ येतात, डेटा येतो. कॉम्प्युटर मेमरी म्हटल्यानंतर काय लक्षात येतं तुमच्या? मेमरी हा शब्द ऐकल्याबरोबर कॉम्प्युटरची असू द्या, मोबाईलची असू द्या, कुठली असू द्या. फोटोज. फोटोज वगैरे येतात का? सांगा. ठीक आहे, तुम्हाला जे सांगता येईल ते सांगा. अजून काय येतं? कॉम्प्युटर मेमरीज म्हणल्याबरोबर लक्षात काय येतं किंवा आपल्या समोर काय येतं, नजरेसमोर काय येतं? डोळे झाकून एकदा मेमरी हा शब्द उच्चारा म्हणजे मनात आणि मला सांगा. सांग भार्गवी. बुद्धीची क्षमता. ही बुद्धीची क्षमता पण येते. ओके, गुड. पेन ऑफ इंटेलिजन्स. मेमरी का? कॉम्प्युटरच्या मेमरीबद्दल आपण बोलतोय. कॉम्प्युटरची मेमरी म्हटल्यानंतर काय येतं? कॉम्प्युटर मध्ये असलेला सगळं डाटा, इन्फॉर्मेशन. मला उत्तर हवे. सगळेजण बोला म्हणजे प्रत्येकाकडून उत्तर येतील. जयश्री उरंकर, काय येतं समोर? काय येतं नजरेत? सर टाइप्स ऑफ मेमरी. काय असते टाइप्स ऑफ मेमरी? काय असते? डायरेक्ट पुस्तकात गेली. मेमरीचे प्रकार. असं येतात का लक्षात? सांग, तुला काय काय लक्षात येतं?
इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन प्रकार आहेत मेमरीचे. तेच म्हणलं, तू पुस्तकात गेली. आता मला एक सरळ साधा प्रश्न विचारायचा आहे की मेमरी म्हणल्यानंतर आपल्याला काहीतरी दिसतं ना, काहीतरी चित्र येतं समोर आपल्या, का फोटोज यायला लागतात. हा, आपण ह्या लग्नात गेलतो, तिथे फोटो काढले, पण त्या फाईल सेव्ह करून ठेवल्या, ते डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलं. साधा मेमरी हा शब्द उच्चारल्याबरोबर काय लक्षात येतं? आदर्श, दीप, विशाल, वैष्णवी, प्राजक्ता, तुम्ही सगळे दररोज काही ना काही मेमरी सेव्ह करतात किंवा मेमरी तुम्ही यूज करतायत. आठवणी. आठवणी येतात मेमरी म्हणल्यावर. मेमरीज इंग्लिश भाषेवर जास्त प्रभुत्व दिसतं समृद्धीचं. कॉम्प्युटरमध्ये कशाच्या स्वरूपामध्ये मेमरी असते? मोबाईलमध्ये काय वापरतो आपण मेमरी? मेमरी कार्ड. कोणाच्या लक्षात नाही आलं का मेमरी कार्ड? मेमरी, कॉम्प्युटरची मेमरी म्हणल्यानंतर मेमरी कार्ड कोणाच्याच लक्षात नाही आलतं सर. आलं. मग का बरं? आपल्याला जे एक्झॅक्ट समोर दिसतंय ते बोलण्याऐवजी आपल्याला पुस्तकी, अलंकारिक किंवा अजून काहीतरी वेगळं सांगण्यामध्ये जास्त काय इंटरेस्ट आहे? आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जे काही साठलेलं आहे ना, ते क्लिअर करायचं आहे. त्याचा क्लिअरन्स भेटला पाहिजे तुम्हाला या क्लासमधून. हा त्याचा उद्देश आहे. काय आठवलं तुम्हाला? आता कॉम्प्युटरची मेमरी म्हणल्यानंतर काय काय आठवतं? मेमरी कार्ड. अजून काय आठवतं? पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह पण आठवतं. ओके. अजून? CD, DVD. टी आणि DVD आठवते. अजून? फ्लॅश कार्ड, फ्लॅश कार्ड आठवते. पंच कार्ड, पंच कार्ड पण आठवते. ती परत पुस्तकात गेली, कारण Hard पंच कार्ड तर तिनं कधी वापरलेलं नाही आहेत. या गोष्टी तुमच्या खरोखर नेहमी तुम्ही वापरतायत, पाहतायत, ते साधनं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आहे कॉम्प्युटर स्टोरेज आहे, त्यामध्ये मेमरी साठवली जाते. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्या गोष्टी सांगा. डिस्क काय सांगितलं होतं? मला तुमचे डे टू डे लाईफ मधले उदाहरणं पाहिजेत. फ्लॅश कार्ड कोणीतरी सांगितलं. अजून तुमच्या मोबाईलमध्ये कोणची मेमरी असते? फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क पण आहे. अजून? मॅग्नेटिक टेप असतो, मॅग्नेटिक डिस्क असते. अजून? आज तू नाही का खुशबू? काय सर? हां, तुला मेमरी विषयी काही शिकवलं नव्हतं का IT च्या क्लासमध्ये? काल छान उत्तर दिली तू. होतं सर, बट काही आठवतं, काही नाही आठवत. बरं, जे आठवतं तेवढंच सांग फक्त. आपल्याला काही सगळ्याच पुस्तकातलं आठवलं पाहिजे असं काही नेम नाही. प्राजक्ता, मेमरीचे टाइप्स आठवते दोन्ही, कोणते टाईप्स असतात? प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी. आणि प्रायमरी मेमरीचे दोन टाइप्स आहेत, रॅन्डम ऍक्सेस मेमरी अँड रीड ओनली मेमरी. पाठ करून झालेले तुम्ही. महत्वाचं आपल्याला, आपण जे काही वापरतो ना त्याच्याकडे आपल्याला जायचंय. ते लिहून ठेवतो तुझे प्रायमरीचे दोन ऍक्सेस. काय सांगितलं? रीड ओनली मेमरी. पण त्याच्याकडे थोडंसं पुढे गेल्यानंतर पुस्तकात पण जायचं आपल्याला. त्याआधी आपल्याला म्हणजे डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा पहिला आपण थोडंसं आधी विचार, ते काय आहेत बुवा नेमकं, त्याचा आणि पुस्तकाचा काय संबंध आहे का ते पण बघू ना. कारण पुस्तकातल्या गोष्टी आपण प्रत्यक्षात कधी रिअलाईज करत नाही. त्या प्रत्यक्षात गोष्टी रिअलाईज करतो त्याला पुस्तकाचे संबंध कधी लावत नाही.
तो आपल्याला आज लावून बघायचा आहे. ओके, तर आता हे मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, सी डी, फ्लॅश कार्ड, पंच कार्ड, हार्ड डिस्क, हे काय गोष्टी आहेत सगळ्या? मेमरी साठवून ठेवायचे साधनं. मेमरी साठवून ठेव साधनं आहे. अजून कोणते कोणते मेमरी असतात रे? कॉम्प्युटरमध्ये कोणची मेमरी असते, मोबाईलमध्ये कोणची असते? मोबाईल घ्यायला गेल्यानंतर तुम्ही काय पाहता? कोणची मेमरी चेक करता? का मोबाईलमध्ये काय काय गोष्टी तुम्ही पाहतात? काय आहे काय नाही, कोणी सांगाल का एवढं? RAM. हां, काय पाहता? रॅम. रॅम म्हणजे काय असते? रँडम ऍक्सेस मेमरी. रोम म्हणजे काय असते? रीड ओन्ली मेमरी. ओनली मेमरी. खरोखर तुम्ही छान पुस्तकातले किडे आहात, कारण तुम्हाला पुस्तकातले शब्द आणि त्याची व्याख्या सगळ्या पाठ आहेत. पण ॲक्च्युली रॅम म्हणजे काय असते असं मला तुम्ही जरा एक्सप्लेन करून सांगा. तर मला भाषांतर किंवा त्याचे डेफिनेशन्स नका सांगू. रीड ओन्ली मेमरी म्हणजे त्या मेमरी आपण मॉडिफाय करू नाही शकत. त्या मेमरीमध्ये जास्त ते फक्त आपण वाचू शकतो, ते मॉडिफाय करू शकत नाही. हे झालं त्याचा अर्थ. रीड ओनलीचा अर्थ तोच होतो की आपण फक्त वाचू शकतो. पण एक्झॅक्ट तुम्हाला माहीत असलेली रीड ओनली मेमरी, तुम्हाला माहीत असलेली रॅम, त्या मोबाईलमध्ये असेल, कम्प्युटरमध्ये असेल, तिच्याविषयी थोडंसं बोला. जे तुम्हाला माहिती आहे, जे तुम्ही पाहता डे टू डे लाईफमध्ये, कोण सांगाल? साधना? रॅम मध्ये सांगा. रॅम मध्ये आपण मेमरी सेव्ह करू शकतो. तर रोम मध्ये आपण मेमरी सेव्ह नाही करू शकत. तर रोममध्ये आपल्याला सेव्ह करता येत नाही आणि रॅममध्ये मेमरी सेव्ह करता येते. काय म्हणू? तर रॅम हे बोलू 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 आपण त्याच्यावर बोलू एकदा. पहिल्यांदा हे मुद्दे सगळे क्लिअर झाले पाहिजे. नुसतं आपल्याला पुस्तकातले पाठ केलेले उत्तरं नको आहेत. पहिल्यांदा क्लिअरन्स भेटला पाहिजे त्याच्यावर, क्लिअरन्स. ते तिनं काय सांगितलं, ही मेमरी सेव्ह करता येते, त्यामध्ये येत नाही. बरोबर आहे का हे वाक्य? हॅलो, कोण सांगाल? रॅम म्हणजे काय असते मला सांगा बरं. तुम्हाला जे मोबाईलबद्दल बरंचसं माहिती आहे, आपण मोबाईलच्या भाषेतच बोलूया सध्या. मी रॅम काय असते कोण कोण सांगाल? तुम्हाला जे माहिती आहे मोबाईल किंवा काय कॉम्प्युटर त्याबद्दल सांगा तुम्ही, किंवा कॉम्प्युटिंग डिव्हायसेस त्या गोष्टीबद्दल सांगा. सर लाईट गेल्यावरती रॅम माहिती कम्प्युटर मधली पुसून जाते. रॅम मधली माहिती पुसून. रॅम बद्दल काय माहिती? मोबाईलमध्ये तुम्ही रॅम घेता की नाही? किती रॅम आहे ते पाहता का नाही मोबाईल घेताना? नवीन प्राजक्ता आहे का क्लासमध्ये, का फक्त लॉग इन करून गेलेली? स्वाती? हो सर आहे. हां, सांगा ना मग. मोबाईलमध्ये तुम्ही यूज करता, सतत मोबाईल वापरता, तर त्याच्यामध्ये रॅम हा काय प्रकार असतो? साधना, भार्गवी, दीप, आदर्श? त्याच्यात किती मेमरी सेव्ह होऊ शकते हे बघतो आपण. हां, रॅममध्ये मेमरी काय होते? सेव्ह होते. एक जण म्हणते लाईट गेल्यावर पुसून जाते, तेच होते, ते होते. अजून? तर लाईट गेल्यावर सेव्ह होते नाही, मी म्हणले की की आपण मोबाईल घेताना पाहतो की त्याच्यात किती स्टोरेज बसू शकते. स्टोरेज पण पाहतो. ओके, स्टोरेज म्हणजे काय? रॅम आहे का रोम आहे? वेगळे? रॅम. स्टोरेज म्हणजे रॅम आहे का रोम आहे का अजून काही वेगळे? हॅलो, वर्षाराणी, स्वप्नाली, समृद्धी, खुशबू, दिव्या, यश, बोला. विकेश,
दोन श्रेयस आहेत का? श्रेयस सुशी आणि श्रेयस व्यवहारे. बोला पटकन. स्वप्नाली. सर रॅम 2% टेम्पररी डाटा स्टोरेज स्पेस. परत एकदा सांग. टेम्पररी रॅम काय आहे? टेम्पररी डाटा स्टोरेज. टेम्पररी डेटा स्टोरेज होतो, परमनंट होत नाही असं तुझं म्हणणं आहे. रोममध्ये कसा होतो, टेम्पररी का परमनंट? हो. मग मोबाईलमध्ये माहिती कुठं सेव्ह होते? रॅममध्ये का रोममध्ये का स्टोरेजमध्ये? दोन्ही एकच आहे, वेगळे वेगळे आहे. माधुरी? दोन्ही एकच. एकच आहे. साक्षी? कर्नल स्टोरेज. थोडंसं आता करूया त्याच्यावर, मध्ये विचार. आपण आता हा जो भाग आहे रॅम, हे रॅम म्हणजे रीड ओनली मेमरी. हॅलो, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? हॅलो, आवाज येतोय? हो सर. हो सर. जरा इंटरनेट सारखा प्रॉब्लेम येतोय मध्ये, आता मध्ये. ठीक आहे, आपण आता रँडम ॲक्सेस मेमरी आणि दुसरी रीड ओनली मेमरी याविषयी चर्चा करत होतो. तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधली जी रँडम ॲक्सेस मेमरी असते त्याविषयी थोडक्यात कोण सांगाल? काय असतं बा एक्झॅक्ट? सर त्याच्यात माहिती आपण सेव्ह करू शकतो कशामध्ये? रँडम ऍक्सेस मेमरी मध्ये. सगळेजण सहमत आहे का याच्या म्हणण्याशी? सप्लाय झालं की पुसून जाते. सप्लाय बंद झाला का पुसून? तिचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपला सप्लाय बंद होतो, ते आत्ता जसा बंद झाला इंटरनेटचा, तसा लाईटचा जर सप्लाय बंद झाला, इलेक्ट्रिक सप्लाय म्हणून, ऑफ झाल्यानंतर काय होते? इरेज होते. हे करेक्ट आहे का?
हॅलो. कोणाला कोणाला असं वाटतं की माहिती यातली सेव्ह होते आणि किती जणांना असं वाटतं की सेव्ह होत नाही. रॅममध्ये माहिती सेव्ह होते असे कोणाला कोणाला वाटतं सांगा बरं पटापट पटापट. ते आपल्याला त्या गोष्टीचं चेक करता येईल खरोखर सेव्ह होते का इरेज होते. आता इथं टेम्पररी सेव्ह होते. टेम्पररी सेव्ह होते समृद्धीचं म्हणणं आहे. म्हणजे लाईट गेल्यानंतर ती काय होते पुसून जाते. इरेज. त्याच्यानंतर काय आहे श्रावणीचं म्हणणं आहे की ती इरेज होते. कोणाचं काय म्हणणं आहे. आदर्श आणि राधिकाला वाटतं त्याच्यामध्ये सेव्ह होते. अजून कोण आहे प्राजक्ता काय होतं त्याच्यामध्ये विशाल. सर ती जी टाईप करतो पण जर आवाज ड्रॉप होतो. त्याच्यामध्ये माहिती सेव्ह होते का इरेज होते माधुरी. जर लाईट जर करून जर ठेवलं तर माहिती तर ते सेव्ह राहते. हा म्हणजे सेव्ह करून नाही ठेवलं तर काय होते Erase होते. इरेज होते. ओके. रॅम मधली माहिती इरेज होते असं तुझं म्हणणं आहे. ती जर सेव्ह केली तर ती सेव्ह कशात होते रॅम मध्ये होते का अजून कुठे होते. रोम मध्ये होती. होम मध्ये सेव्ह होते असं कोण म्हणतं. दीप का जयश्री उरणकर. जयश्री. होम मध्ये सेव्ह होते असं. अजून रोम आपण नाही एक नष्ट मिनिट एक करू. मिनिट एक मिनिट त्यांना बोलू दे तू. अवनी थोडंसं एक एक आहे ना प्रत्येकाचं क्लिअरन्स होऊ दे. दिव्या काय होतं. सर मी दोन्ही शब्द आजच ऐकलेत. रॅम आणि रोम हे दोन्ही शब्द आजच ऐकलेत. हे गुड सुद्धा म्हणजे सांगणं ही चांगली गोष्ट आहे. माहीत असेल नसेल काय नसेल ऐकलेलं आहे. हो. तसं आता रॅम आणि रोम असं कधी मोबाईल म्हणा कॉम्प्युटर म्हणा ऐकले असते नाही. प्रॉब्लेम कसं करणार. मयूर मयूर आहे का क्लासमध्ये. हो सर. हां काय रॅम आणि रोम काय. रॅम मध्ये माहिती सेव्ह होत. रॅम मध्ये माहिती रो मध्ये आपण असे काही फोल्डर घेतले ते स्टोरेज असं साठवून. दीप विकेश मोडे बोला पटपट पटपट. मला तुमच्या सगळ्यांचं आज माइंड वॉश करायचा माइंड वॉश. बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अरेंज करून ठेवलेल्या डोक्यामध्ये ते आपल्याला आता व्यवस्थित अरेंज करायच्यात अरेंज करायच्यात. श्रेयस सुशे श्रेयस व्यवहारे सय्यद खुशबू रॅम आणि रोम बद्दल सांगा मला. सय्यद स्वप्नाली उंदारे. सरांनी शिकवलं होतं बट इतकं क्लिअर नव्हतं करून सांगितलं. नाही ठीक आहे ना तर त्या गोष्टीला काही दोष द्यायचा नाही. आपल्या डोक्यात काय आहे ते काय सगळी जबाबदारी सरांचीच नाही शिकवायची. आपण आपल्या डोक्यामध्ये काय काय आपण समजून घेतलेलं रॅम म्हणजे काय रोम म्हणजे काय. साक्षी वर्षाराणी आपण रॅम मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवू शकतो. असं तुझं म्हणणं आहे. तर आपण बघूया रॅम म्हणजे काय आणि रोम म्हणजे काय. कोण सांगाल रॅम आणि रोम मधला फरक. आत्ता जो सांगितला त्यापेक्षा वेगळा. रँडम ॲक्सेस रीड ओनली हे पर्यंत सांगितलं. एक दोन्ही काय आहेत रॅम आणि रोम काय आहेत. कॉम्प्युटरची कोणची मेमरी आहे. इंटरनल मेमरी. हां ही इंटरनल मेमरी आहे. कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी म्हणजे काय आहे रॅम रोम. मग एक्सटर्नल काय आहे. हार्ड डिस्क. सीडी. सीडी हार्ड डिस्क हे एक्सटर्नल. डीव्हीडी. अजून पेन ड्राईव्ह.
पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह. आता तुम्ही हे जे उदाहरणं सांगितले तुम्हाला पहिल्या आधी, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, हे सगळे एक्सटर्नलच आहेत का? त्याच्यामध्ये काही इंटरनल पण आहे? हार्ड डिस्क. हे जे उदाहरणं आहेत पहिले आपण घेतले होते सगळे इंटरनल आहेत का एक्सटर्नल आहेत? एक्सटर्नल. सगळे एक्सटर्नल आहेत. आता हे रॅम आणि रोम त्याला इंटरनल का म्हणायचं? याला एक्सटर्नल का म्हणायचं? कारण ते कॉम्प्युटरच्या आतमध्ये सेव्ह होतात. रॅम आणि रोम आतमध्ये सेव्ह होतात. हार्ड डिस्क कुठं असते? कॉम्प्युटरच्या आत असते की बाहेर असते? सीपीयूच्या आत सर. रॅम आणि रोम कुठे असते? कशावरून त्याला इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणायचं? गंमत आहे ना याच्यामध्ये खूप. का बरं त्याला इंटरनल म्हणायचं, का बरं त्याला कॉम्प्युटर म्हणजे काय, कोण सांगाल? कॉम्प्युटर म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस का म्हणायचं त्याला? कारण ते इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून बनले. हां, कशापासून बनलेलं आहे ते? इलेक्ट्रॉनिक पार्ट. इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असं म्हणतो. आता ही रॅम आणि रोम कशापासून बनलेली? रॅम आणि रोम माहिती आहे का काय असतं? बघितलेली कधी? इलेक्ट्रॉनिक पार्ट सर. हां, रॅम आणि रोम सुद्धा काय आहे? इलेक्ट्रॉनिक पार्ट आहेत. कॉम्प्युटरच्या आतमध्ये फिक्स केलेलं असतं ते. हे मदरबोर्डचा भाग असतो. मदरबोर्ड म्हणजे काय असतो? तो कॉम्प्युटरचा मेन बोर्ड असतो. दाखवतो. दिसते ना स्क्रीन पण? हो सर. हो सर. हो सर. सर मला नाही दिसत आहे मोठी. हं? तर मला नाही दिसत सर मोठी स्क्रीन. मोठी स्क्रीन दिसत नाहीये, तर त्यासाठी काय करावं लागतं? माझं जे चित्र, माझा जो आवाज येतो त्याच्यावर क्लिक करावं लागतं त्या मोबाईलमध्ये. मोबाईलवरतीच आहे ना तू? हो सर. हां, त्याच्यावर डबल क्लिक केलं का एक पिन बटन दिसतं, पिन करायचं. त्यानंतर अजून तुम्हाला छोटी स्क्रीन पाहण्यासाठी चौकोन दिसतो एक. झालं सर. हां, त्याच्यानंतर परत त्याच्यावरती एकदा टॅप केलं का खालचे बटन पण निघून जातात, पूर्ण स्क्रीन दिसते मोबाईलवरती. तर हे कॉम्प्युटरचा मदरबोर्ड. मदरबोर्ड म्हणजे काय की हा मेन कॉम्प्युटरचा मेन बोर्ड आहे आणि त्याच्यावरती ज्या ज्या गोष्टी ऑलरेडी फिक्स आहेत, फिट आहेत, त्याला आपण त्याचे इंटरनल पार्ट्स किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट असं म्हणतो. त्याच्यामध्ये पैकीच हा रॅम आणि रोम हा एक इलेक्ट्रॉनिक पार्टचा भाग आहे. दिसतोय समोर? हो सर. हो सर. हे IC बसवले त्याच्यावर छोटे छोटे इंटिग्रेटेड सर्किट्स. आणि रॅम, रोम म्हणजे एकच IC आहे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी. येतं लक्षात? हो सर. आणि इलेक्ट्रॉनिक पार्टचं वैशिष्ट्य काय आहे? जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंतच ते काम करतात. हॅलो, इलेक्ट्रिक सप्लाय गेला त्याचं काम काय होतं? बंद होतं. स्टॉप होतं. आता जर समजा बल्ब आहे, बल्बचं काम काय आहे? लाईट द्यायचं. चालू राहतो म्हणजे हां, सप्लाय जोपर्यंत सप्लाय आहे तोपर्यंत तो लाईट देतो, प्रकाश देतो. आणि ज्यावेळेस सप्लाय जातो तेव्हा त्याची लाईट काय होते? ऑफ होते. आणि जोपर्यंत सप्लाय आहे तोपर्यंत ती लाईट ऑन असते. येतं लक्षात? हॅलो, कारण तो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. तसं कॉम्प्युटरची जी मेमरी आहे, इंटरनल मेमरी,
ही इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेली आहे. कशापासून तयार केलेली आहे? इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेले असल्यामुळं ती जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे मग त्याला पॉवर दिलेला आहे तोपर्यंतच ती काय करते? काम करते. काय काम आहे मेमरीचं? मेमरीचं काम काय आहे? स्टोअर करायचं, स्टोरेज, माहिती स्टोअर करून ठेवणं. हां, इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवणं. मग हे कुठपर्यंत करणार आहे ती माहिती स्टोअर? जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंत. हां, तोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंतच ती माहिती स्टोअर होणार आहे. इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला तर काय होणार आहे? बंद. ते काय होणार आहे? इन्फॉर्मेशन काय होणार आहे? सेव्ह राहणार आहे का इरेज होणार आहे? इरेज होणार. माहिती काय होणार आहे? इरेज होणार आहे. समजलं? हो. काय समजलं शकुली? माहिती सेव्ह म्हणजे इरेज होईल की सेव्ह होईल? हां, त्यातली माहिती काय होते? इंटरनल मेमरी मधली माहिती काय होते? सेव्ह राहते की इरेज होते? राधिका, आदर्श कोण होतं? त्यांचं असं मत होतं. मयूर, हॅलो, इरेज होते सर. हां, कॉम्प्युटरचे इंटरनल मेमरी मधली माहिती इरेज होते. कशातली माहिती इरेज होते राधिका? रॅम मधली रॅम मधली. आणि रोम मधली? तशीच राहते. रोम मधली तशीच राहते. का बरं? हॅलो, आता हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे कॉमनली. परत एकदा, रॅम मधली माहिती इरेज होते, रोम मधली माहिती कायम राहते, रोम मधली पण इरेज होते. परमनंट असते का टेम्पररी असते? ही टेम्पररी मेमरी झाली, ही परमनंट मेमरी झाली, असं तुमचं म्हणणं आहे रोमचं. बरोबर आहे का? चाल राधिका, खुशबू, प्राजक्ता, समृद्धी, वर्षाराणी, साक्षीचा आज आवाज नाही आहे. साधना, हॅलो. रॅम टेम्पररी असती आणि रोम परमनंट असते. रॅम टेम्पररी आहे आणि रोम परमनंट आहे. काय आहे साधना? तू काय रॅम कशी आहे? परमनंट मेमोरी. आणि रोम टेम्पररी. टेम्पररी आहे. सर दिव्या बोल. नाही. रॉम मध्ये नाही का सीमॉस बॅटरी असते. कोण आहे तिथं बसलेलं? साधना आहे एक, अजून कोण आहे? नाही, मी एकटीच आहे सर. रोम मध्ये सिमॉस बॅटरी नसते त्या माहितीसाठी. दिव्या नाही माहित सर. तसंच ऐकलंय तिनं. नाही का? ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आता हे सगळे जे सांगते आणि मी जे पहिलं सांगितलं त्याच्यात तुला काही फरक वाटतो का? काही कॉन्ट्रोवर्सी वाटते का? का चाललंय ते सगळं बरोबर चाललंय? कन्फ्युजन वाटतं का बरं? माझं पहिलं वाक्य कोणाला आठवतंय? मी काय सांगितलं होतं? इंटरनल मेमरी जी आहे कॉम्प्युटरची कोणची कोणची? रॅम आणि रोम. हां, ही कशापासून तयार केलेली आहे? इलेक्ट्रिक पार्ट. कशापासून तयार केलेली आहे? इलेक्ट्रॉनिक पार्ट. इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेली. इलेक्ट्रॉनिक पार्टचं वैशिष्ट्य काय आहे? इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाली ती पण स्टॉप होते. स्टॉप होते. कोणची मेमरी? रॅम का रोम? दोन्ही. असं कसं काय? मी काय सांगितलं तुम्हाला? माझं वाक्य परत एकदा मी सांगतो की कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी म्हणजे रॅम आणि रोम
या दोन्ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टपासून इलेक्ट्रॉनिक पार्टचं वैशिष्ट्य असं आहे, जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये स्टोअर होते, इरेज होते जेव्हा आपण कॉम्प्युटर बंद करतो किंवा लाईट जाते, आपण रिस्टार्ट करतो, त्यातली माहिती काय होते, इरेज होते. कशातली? मी कशाबद्दल ROM बोलतोय? मधले. कशाबद्दल बोलतोय? रॅम बद्दलच बोलतो का इंटरनल मेमरी बद्दल बोलतोय मी? इंटरनल इंटरनल मेमरी. मी हे इंटरनल मेमरी बद्दल बोललोय. पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे रॅम ही टेम्पररी आहे आणि रोम ही परमनंट आहे. त्याचं कारण काय आहे? रॅम मेमरी ही टेम्पररी मेमरी आहे, कारण रॅम मध्ये जर आपण माहिती टाईप केली तर ती इलेक्ट्रिक सप्लाय असेपर्यंत ती चालू राहते आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला तर ती बंद होते. आणि रोम मध्ये जे आपण कॉम्प्युटर चालू करतो ते कॉम्प्युटर जर चालू म्हणजे ती माहिती कॉम्प्युटर चालू करण्याची जी माहिती जी असते प्रोसेस जी असते ती कॉम्प्युटर चालू करण्यास कॉम्प्युटर जर जर करायची असेल तर ती त्यामध्ये सेव्ह असते. ओके, अजून काही गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टीवरती आता मला बस करायची की रोम म्हणजे काय आहे? रीड ओनली मेमरी. फक्त माहिती काय करता येते? वाचता येते ती माहिती. काय असतं त्याच्यामध्ये? असं काय असतं? बुटिंग प्रोसेस, आपण कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर जी माहिती येते ती रोम असते. कारण ती बुटिंग प्रोसेस जर ती माहिती जर नसेल तर आपण कॉम्प्युटर चालू करू शकत नाही. आता पहा बरं का, अजून आता नवीन गोष्टीवरती फोकस केलेला आहे. रीड ओनली मेमरी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त माहिती वाचता येते, त्यात लिहिता येते का? नाही येत. हा, नाही. त्याच्यामध्ये बदल करू शकतो का? नाही. नाही करू शकत. हा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये नंतर परत माहिती सेव्हच नाही करत. मग ती माहिती कशी असते? त्या कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर तयार करतानाच त्याच्यामध्ये प्रोग्राम करून ती माहिती त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली असते. त्यासाठी स्टोअर केलेली असते. त्या कॉम्प्युटरवरती जे काही पार्ट जोडलेले आहेत ते पार्टची माहिती किंवा त्या पार्टबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, चालू बंद करणे, ड्रायव्हर्स वगैरे सगळ्या गोष्टी ह्या रोममध्ये ऑलरेडी स्टोअर केलेल्या असतात, सेव्ह केलेल्या असतात. लक्षात? हॅलो. हो सर. हां, ही माहिती कॉम्प्युटर चालू होण्यासाठी बुटिंग प्रोसेस म्हणजे काय? कोण सांगाल बुटिंग म्हणजे काय? कॉम्प्युटर चालू करणे. कॉम्प्युटर चालू करणे, बल्ब चालू करणे, फॅन चालू करणे आणि कॉम्प्युटर चालू होणे याच्यामध्ये काय फरक आहे? स्टार्टिंग प्रोसेस ऑफ कॉम्प्युटर. स्टार्टिंग प्रोसेस ऑफ कॉम्प्युटर म्हणजे बुटिंग. स्टार्टिंग प्रोसेस म्हणजे काय नेमकी? कोण सांगाल? कॉम्प्युटर चालू केल्याबरोबर कॉम्प्युटर चालू होतो का रे? स्टार्ट होतो का? आपण यूज करू शकतो? नाही. इन्स्ट्रक्शन येतात पहिले काही इन्स्ट्रक्शन्स म्हणजे त्याची प्रोसेस चालू असते, बरोबर आहे. म्हणजे काही फाईल्स ओपन होतात, त्या स्टार्ट होतात, तो पाहतो इनपुट आउटपुटचे सगळे डिव्हायसेस प्रॉपरली काम करतात का. हे जर काम करत असेल तर कॉम्प्युटर स्टार्ट होतो आणि आपण कॉम्प्युटर वापरू शकतो. मोबाईल पण तसाच आहे. मोबाईल लगेच स्विच ऑन केला, हे मी जो लॉक अनलॉक म्हणतात तो तसा नाही. स्विच ऑन म्हणजे पॉवर ऑन केला, पॉवर ऑफ असेल तो पॉवर ऑन केला, एक प्रोसेस होऊन द्यावी लागते. आणि ही जी प्रोसेस असते त्यालाच काय म्हणतात? कॉम्प्युटर बूट होणे किंवा बुटिंग असं म्हणतात. हॅलो, समजतंय? आदर्श. हो सर. हो सर. हो सर. काय सारखा जातो येतो परत? तुम्ही आता क्लासमध्ये बसले माझ्यासमोर फिजिकली, असं कोणी पण फोन आला, फोन गेला, अमुक आलं तमुक आलं, चालन का रे? जसा आपला क्लासमध्ये फिजिकल प्रेझेन्स असतो तसा जर तुम्ही ऑनलाईन ठेवला तरच तुम्हाला त्या ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग होईल. त्या ऑनलाईन शिक्षण फालतू असंच लोक म्हणणार. त्याच्यामध्ये काही कळत नाही पोरांना. पोरं गेम खेळतात मोबाईल चालू असताना. असं करायचं आहे का आपल्याला? नाही. क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं तर तुम्हाला तेवढा क्वालिटी टाईम द्यावा लागेल. जसं आपण क्लासमध्ये टाईम देतो आपल्या फिजिक्स, तसंच प्रेझेन्स तुम्हाला इथे स्वतःच्या मनाने, हे आता हे सेल्फ आहे, कारण तुम्ही तिथे बसलेला आहात, मी इथे बसलेला आहे, हे सगळं तुम्हाला स्वतः ठरवावं लागणार आहे. ठीक आहे. तर कॉम्प्युटर चालू होण्याची जी प्रोसेस आहे त्याला बुटिंग असं म्हणतात. बुटिंग म्हणजे नेमकं काय आहे? कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यापासून कॉम्प्युटर ऑपरेट करण्याजोगा
किंवा मोबाईल ऑपरेट करण्याजोगा स्टार्ट होईपर्यंतची प्रोसेस म्हणजे काय आहे? बुटिंग प्रोसेस. बुटिंग प्रोसेस. कॉम्प्युटरची बुटिंग प्रोसेस आहे. ओके, क्लिअर? यस. ठीक आहे. तर हे जे बुटिंगची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसची माहिती कशामध्ये स्टोअर केलेली आहे? रोम. हां, त्या रोम मध्ये आहे. आता मला सांगा, ही जी रोम मधली माहिती जर पुसून गेली तर काय होईल? कम्प्युटर ऑन नाही होणार. कॉम्प्युटर चालूच नाही होणार. हां, कॉम्प्युटर चालूच नाही होणार. तर मग मी तुम्हाला काय सांगितलंय? तर बाबांनो, कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी जी आहे रॅम आणि रोम इलेक्ट्रॉनिक पार्ट पासून तयार केलेली. इलेक्ट्रॉनिक पार्टचं वैशिष्ट्य असं आहे, जोपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंतच त्याच्यावर राहते. सप्लाय जर बंद झाला तर त्यातली माहिती जी आहे पुसून जाते. मग काय मी जे सांगितलं ते कुठं आहे? आहे किंवा माझ्याच बोलण्यामध्ये फरक आहे, बदल आहे? नाही सर. नाही सर. कसं काय? आता असं कसं होईल? सर ती परमनंटली सेव्ह केलेली असते कम्प्युटरमध्ये. आपण माझं पहिलं वाक्य काय आहे? हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक पार्ट आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? इलेक्ट्रॉनिक पार्ट आहेत का हे दोन्ही, रॅम आणि रोम? टेक्निकली समजतं का तुम्हाला? एक बल्ब लावली, एक ट्यूबलाईट लावली, दोन्ही पण लाईट सप्लाय आल्यानंतर, इलेक्ट्रिक सप्लाय आल्यानंतरच काम करणार आहेत. त्या ट्यूबलाईट वेगळं काम करणार आहे आणि बल्ब वेगळं काम करणार आहे. सेमच काम करणार. सेमच काम करणार आहे. ते दोन्हीचं फंक्शनिंग जे आहे टेक्निकली सारखंच आहे की नाही? हो. पण तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय गेला की ट्यूब बंद होते, आणि इलेक्ट्रिक सप्लाय गेल्यानंतर सुद्धा बल्ब चालू राहतो. असं असू शकतं का? नाही. का बरं? असं असू शकतं की नाही असू शकत? एखाद्याच्या घरामध्ये अशी सिस्टीम असू शकते का लाईट गेल्यानंतर ट्यूब बंद होते आणि बल्ब चालू राहतो? एमईसीबीचा सप्लाय तुटला? नाही सर. नाही, नसू शकत. कोणाच्या घरामध्ये आहे का असं? बॅकअप लागतो. त्याला काय असतो? बॅकअप. बॅकअप म्हणजे कशाचा बॅकअप? इन्व्हर्टर. इन्व्हर्टर. बरोबर आहे. कोणाच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे का? हो सर. मग इन्व्हर्टरवरती सगळ्या लाईट चालू राहतात का? इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर, इलेक्ट्रिक सप्लाय गेल्यानंतर नाही सर. काही लाईट बंद होतात, काही लाईट चालू राहतात ना? हो. आपण ठरवलेलं असतं कोणची लाईट चालू ठेवायची आणि कोणची बंद ठेवायची. असा काही प्रकार असतो की नाही? हो. हो. आता कॉम्प्युटरची ही जी मेमरी आहे याच्यासाठी सुद्धा काही बॅकअप आहे का? बॅकअप सिस्टीम आहे का काही? हो सर. काय? सिलिकॉन बसवलेले असते. छोटीशी बॅटरी असते. बॅटरी. बॅटरी असते त्याची छोटी. छोटी बॅटरी असते. तिचं नाव काय आहे? CMOS बॅटरी. CMOS बॅटरी. त्याला काय म्हणतात? हो, CMOS. बॅटरी म्हणायचं. CMOS बॅटरी. त्या पद्धती बॅकअप कशासाठी दिलेला आहे तो? रोम. रोम साठी. हे बघा त्याच्या बाजूला रोम पण आहे. आहे रोम मेमरी जो आहे हे काय आहे? बॅटरी आहे. ही जी आडवी चिप आहे बाजूला दिसते काय आहे? रॅम आहे. रॅम. लक्षात, ते सुद्धा रॅम लावलेली आहे. तिथे कार्ड आहे दुसरं कुठं स्लॉट. पण हे तुमच्या लक्षात आलंय बॅटरी म्हणजे काय? काय असते? कॉम्प्युटरच्या आतमध्ये असते. नाव काय आहे? CMOS. हॅलो, समजलं का? दिव्या. हो सर. हो सर. दिव्या, हो सर. एकाच वेळी खूप सारं सांगितलं तुम्ही. बुद्धी गेली आली, डिस्टर्ब करता तुम्ही. इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी दोन टाईप, रॅम आणि रोम.
रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरीचा अर्थ काय होतो? रँडम ॲक्सेस, त्याच्यामध्ये माहिती आपण रीड पण करतो, राईट पण करतो बरं का. राईट करणं, सेव्ह करण्याच्या मध्ये फरक आहे. रीड, राईट, एडिट, मॉडिफिकेशन, चेंजेस, सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये रॅममध्ये. रोममध्ये काय होत आहे? फक्त रीड ओनली. रीड, राईट, एडिट नॉट पॉसिबल. रीड पॉसिबल आहे, राईट, एडिटिंग. दोन्ही मधला फरक. या दोन्ही कशापासून बनवलेल्या आहेत? सिलिकॉन चिप पासून. आता कुठेतरी शब्द सांगितलं ना, सिलिकॉन चिप. हो सर, सिलिकॉन चिप्स पासून बनवलेले आहेत. रॅम आणि रोम हे सिलिकॉन चिप पासून. इलेक्ट्रॉनिक पार्ट म्हणजे कोणते पार्ट येते? इलेक्ट्रॉनिक नेमकं काय वापरलेलं आहे? सिलिकॉन चिप्स वापरलेले आहेत. त्यापासून ह्या रॅम आणि रोम बनवलेल्या आहेत. त्यांना बॅकअप म्हणून काय वापरलेली आहे? रोमसाठी CMOS बॅटरी. CMOS बॅटरी वापरलेली. हो, ते लक्षात थोडं. म्हणून रोम मेमरी ही परमनंट आहे. आणि परमनंट असणं का गरजेची आहे? कारण त्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं? कारण बुटिंगसाठी लागणारी इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्या आतमध्ये आहे. ती जर नसल तर कॉम्प्युटर चालूच होऊ शकत नाही, कॉम्प्युटर स्टार्टच होऊ शकत नाही, तर कॉम्प्युटरच बंद पडेल. तसं होऊ नये म्हणून त्याला तिथे एक बॅटरी बसते. ओके, आपला फळा तर खूप भरलाय आता. हॅलो, पर्यंत समजलंय सगळ्यांना? हो सर. हो सर. आता आपल्याला काही गोष्टी, मग जर समजा तुम्ही कॉम्प्युटरवरती काम करतायत, सगळं टाईप करून तेच लाईट जाते आणि मग पडतं, कशातली माहिती पुसते? मग आता कॉम्प्युटरला जर समजा अशी CMOS बॅटरी लावलेली असते छोटी रोम पुरती, एखादा मोठा बॅटरी लावता येत नाही का? मोठा बॅटरा. रॅम मधली माहिती का बरं पुसून जाते? पुसली पाहिजे की नाही पुसली पाहिजे? पोचली पाहिजे. पुसली पाहिजे. ओके, कोणाला काय वाटतं? एक जणांनी सांगितलं एवढं आम्ही काम करायचं आणि ती माहिती सगळी पुसून गेली पाहिजे असं वाटतं. राधिका, दिव्या, समृद्धी, खुशबू. खुशबू, आता पूर्ण लक्ष दे तू, परत म्हणू नको. सांग बरं, काय? त्यातली माहिती पुसली पाहिजे की नाही पुसली पाहिजे? रॅम मधली पुसली पाहिजे. का बरं? साधना, स्वाती आज आवाजच आहे ना मला. स्वाती, ती प्रेझेंटी लागणार आहे स्वाती नंतर. हो सर. शिकेश, काय झालं पाहिजे? माहिती पुसली पाहिजे का राहिली पाहिजे तशीच? राधिका, आदर्श, समृद्धी, नाही पुसली. नाही पुसली पाहिजे. पोचली पाहिजे सर. का बरं? पुसली पाहिजे. पुसली पाहिजे. का पण? आता जर मी सगळं काम करून ठेवलं आणि ते जर पुसून गेलं तर मला कसं आवडेल का पुसलेलं? मला आवडतं, पण माझा जर समजा आता लाईट गेली, माझी स्क्रीन सगळी कोरी झाली, परत मला हे टाईप करता येईल का एवढं आठवून आठवून? नाही. मग का बरं पुसली पाहिजे असं म्हणतो तू? वर्षाराणी, तर कारण ती इलेक्ट्रॉनिक पार्ट्स पासून तयार झालेली आहे त्याच्यामुळे. CMOS आपलं ते सॉरी रोम सुद्धा इलेक्ट्रॉनिक पार्ट पासूनच तयार केलेलं आहे ना.
कॉम्प्युटर चालू होण्यासाठी ती माहिती लागते म्हणून तुम्ही ती सेव्ह करून ठेवता. मग आम्ही केलेलं काम काय ते असं फालतू थोडी आहे. सर ते पण सेव्ह करून ठेवायचं. सेव्ह करून ठेवायचं. कशात सेव्ह करायचं ते? रॅम मध्ये तर ते सेव्ह होत नाही, ती पुसून जाते ना. रोम मध्ये रोम मध्ये माहिती सेव्ह होते का शंकर? नाही सर. रोमचा अर्थ काय आहे? रीड ओनली मेमरी. त्याच्यात माहिती सेव्ह होत नाही आणि ती सेव्ह करणे इतकी मोठी नसते. कॅपॅसिटी किती असते रोमची? कॉम्प्युटर रोम मेमरी कॅपॅसिटी. कॉम्प्युटर रोम मेमरी कॅपॅसिटी बघा इथं 4 MB किंवा 8 MB किती 4 किंवा 8 MB ची साईज असते, कारण त्याच्यामध्ये फक्त कॉम्प्युटर स्टार्ट होण्यापुरतीच माहिती सेव्ह केली असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. आणि रॅम किती असते? 4 GB 8 GB. रॅम मेमरी कॅपॅसिटी बघा 4 GB 2 GB 8 GB, आता काय 32 GB 64 GB चे मोबाईल तुम्ही ते रॅम घ्यायला लागलेले आहे. तर त्याच्यामध्ये कशी काय माहिती सेव्ह होईल? रोम मध्ये माहिती सेव्ह होणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकत नाही. त्याच्यामध्ये लिहिताच येत नाही, त्याच्यात बदल करता येत नाही, ती फक्त माहिती वाचली जाते. त्यामुळे डोक्यातून काढून टाका. रोम मध्ये माहिती सेव्ह होईल आणि रॅम मधली माहिती सेव्ह राहत नाही. असं का? आणि सगळेजण म्हणते ती पुसली पाहिजे, असं का? कारण ती तात्पुरती मेमरी असते. तात्पुरती असते, पण का तात्पुरती असते हाच आपला प्रश्न आहे. त्याला परमनंट बनवा ना तिला. समजा उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपण जर एखाद्या शिक्षक जर शिकवत असताना जर पायावर जर लिहिलं आपण आणि जर दुसरे जर शिक्षक येऊन जर तेच पायावर जर लिहिलं त्यांनी ते जर राहून दिलं तर ते झालं उदाहरण. ते एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला समजणार, असं नाही समजणार. मला तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल लाईफ मधलं सांगा. कारण तुम्हाला काय एक्सपिरियन्स होतोय किंवा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकल? तर ती जर मेमरी परमनंट केली तर सगळं सेव्ह होत राहील आणि मेमरी स्टोरेज खूप वाढेल म्हणून. म्हणजे ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होणार आहे की स्टोरेज फुल होणार आहे. कोणचं स्टोरेज? रॅम मेमरी मधलं. आता तुम्ही दुसरं उदाहरण सांगा मला की तुम्ही ज्यावेळेस मोबाईल घेता त्यावेळेस तुम्ही काय चेक करता? परत एकदा सांगा, ते तुम्ही पहिलं उत्तर दिलं. काय चेक करता? मोबाईल मध्ये किती पाहिजे? रॅम पाहिजे. किती पाहिजे रॅम? आदर्श कमीत कमी 4 GB तरी. कशासाठी लागते 4 GB रॅम? कशासाठी लागते कॉम्प्युटरला मोबाईलला? तिने काय होतं? जास्तीत जास्त स्टोअर करता का तुम्ही काही माहिती त्याच्यात? सेव्ह सेव्ह करता का आपण? हॅलो, रॅम मध्ये माहिती सेव्ह होते का? नाही. रॅम मध्ये माहिती सेव्ह होतच नाही, पण सेव्ह पण करत नाही. केली तरी ती राहत नाही, कारण ती पुसून जाते. मग रॅम आपल्याला 4 GB 8 GB लागते कशासाठी? चकुली, तुसे, दीप मोबाईल घेतला का नवीन अभ्यासासाठी? हॅलो. हो सर. किती रॅम त्याला? 4 GB रॅम. 4 GB रॅम. का बरं 4 GB घेतलं तू? 2 GB घेतला असतं तर काय झालं असतं? हँग झाला असता सर मोबाईल. हँग होतो म्हणजे नेमकं काय होतं? का बरं हँग होतो? त्या प्रश्नातच तुमच्या त्या उत्तरातच त्याचं उत्तर दडलेलं आहे. सर कॅपॅसिटी कमी असल्यावर हँग होतो. कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी लागते कशासाठी? मला हा प्रश्न आहे. रॅमची कॅपॅसिटी लागते कशासाठी? स्टोरेज आहे. प्रोग्राम चालू व्हायला. प्रोग्राम चालू होण्यासाठी. वर्किंग पेस म्हणतात त्याला. स्टोरेज नाही आहे ते मित्रा. पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. रॅम हे स्टोरेज आहे. रॅम मध्ये माहिती स्टोअर होत नाही. रोम मध्ये माहिती स्टोअर होत नाही. ठीक आहे, आपण माहिती स्टोअर करतो ती हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करतो, CD DVD मध्ये स्टोअर करतो,
पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करतो, मेमरी कार्डमध्ये सेव्ह करतो. हे सगळे स्टोरेज डिव्हाइस इकडे लिहिलेले आहेत आपण. तो लक्षात ठेवा, मेमरी स्टोअर करून ठेवण्याचे जे डिव्हाइस आहेत सगळे एक्सटर्नल मेमरीमध्ये आहेत. कॉम्प्युटरच्या इंटरनल मेमरीमध्ये आपण हे स्टोअर करत नाही किंवा करू शकत नाही. येतं लक्षात? हो सर. हां, तर ही जी रॅम आहे ती रॅम आपण वर्किंग पेस म्हणून वापरतो. तुम्ही जे सांगितलंय तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, फक्त ते आपण टेक्निकली कधी रिअलाइज केल्या नाहीत, टेक्निकली कधी समजून घेतलं नाहीत. का बरं तसं होतं याच्याविषयी कोणी कधी विचार केला नाही. मुळात आपण मोबाईल घेताना हे माहिती आहे की आपल्याला रॅम चांगली पाहिजे. रॅम जर चांगली नसेल तर मोबाईल हँग होईल, मोबाईल स्लो होईल. आणि ॲक्च्युली स्लो होण्याचा रॅमचा संबंध प्रत्यक्ष कसा आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. मोबाईल स्लो होतो, हँग होतो, बरोबर आहे. कशामुळे हँग होतो, कशामुळे स्लो होतो, असं काय केलेलं असतं तुम्ही त्याच्यावरती? हॅलो, आता मी तुमच्या समोर हे एक्सप्लेन करतोय. एक्सप्लेन करताना हे बघा, इथून सुरू केलं ते इथपर्यंत हा माझा जो फळा आहे चाललाय 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 पुढे इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर काय होईल, याची कॅपॅसिटी संपल की नाही? हो. आणि जर माझ्याकडे तो जर फळा कमी असेल तर मी त्याच्यावरती काय करतो, एका वेळी फक्त एवढंच लिहू शकतो. परत मला पुसून टाकावं लागेल, परत मला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तसं तुमचा जो मोबाईल आहे, मोबाईलची एक वर्किंग कॅपॅसिटी आहे, वर्किंग पेस आहे रॅम म्हणजे. आणि जोपर्यंत तुमच्याकडे ती रॅम शिल्लक आहे तोपर्यंतच तुम्ही त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रोग्राम ओपन करू शकता, वेगवेगळे प्रोग्राम ओपन करू शकता. आणि खूप सारे प्रोग्राम त्याच्यामध्ये जास्त ओपन झाले तर मोबाईल काय होतो, हँग होतो, कारण त्याचा पेस संपतो. माझ्या समोर हा टेबल मांडून ठेवलेला आहे. या टेबलवर मी एक कॉम्प्युटर ठेवलंय, दुसरं कॉम्प्युटर ठेवलंय, तिसरा मोबाईल लावलाय, 2 कीबोर्ड आहेत, 2 बॉटल आहे. याची एवढी जी कॅपॅसिटी मी तेवढीच वापरू शकतो. जास्त जर असेल तर टेबल तुटून जाईल. टेबल मोडल नंतरचा, कारण टेबल मजबूत असतो, तो इतक्या लवकर तुटत नाही. पण मी त्याच्यावर काम नाही करू शकत. मला जर प्रत्येक वेळी जर समजा ह्या गोष्टी जर डिस्टर्ब करत असतील तर मला काम करता येईल का? लगेच तुमची मेमरी डॅमेज नाही होणार, पण तुम्ही त्यामध्ये काम नाही करू शकणार, कारण त्या पेसचा, त्या भागाचा एक लिमिट आहे. ओके, हे पहिलं टेक्निकल भाग समजून घ्या माधुरी. येतं लक्षात? मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळी उदाहरणं देतो ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ॲक्च्युली टेक्निकली गोष्टी ज्या आहेत त्या ह्या आहेत का, रॅम हा वर्किंग पेस आहे आणि त्याला आपल्याला वर्किंग पेस म्हणून जर आपल्याला वापरायचं असेल त्याचे लिमिटेशन्स आहेत. मग ते 4 GB असेल, 2 GB असेल, 8 GB असेल, 1 GB असेल, बरोबर आहे. आणि त्यापेक्षा जर जास्त जर यूज करायचं असेल तर आपल्याकडे जास्त कॅपॅसिटी असलेले रॅम पाहिजे. समजतंय? पण आपण किती जरी रॅम घेतली, खूप मोठी रॅम घेतली आपण, पण त्याला लिमिट आहे का नाही काही? हो सर आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचा मोबाईल म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, ते हँग होऊ शकतं. म्हणून तुमचं कॉम्प्युटर बंद केल्यानंतर, कॉम्प्युटर काम झाल्यानंतर, तुम्ही रिस्टार्ट केल्यानंतर ती मेमरी तुम्हाला कशी भेटली पाहिजे परत? हॅलो, क्लीन भेटली पाहिजे. जसं आता माधुरीने तुम्हाला खडू आणि फळ्याचं उदाहरण सांगितलं, तर ते जर उदाहरण तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. सपोज हा जो फळा आहे, हा जो बोर्ड आहे तुमच्या, त्यावरती जर समजा आता मी हे सगळं
चुकून झालंय माझं. सपोज समजा आता माधुरीनं जसं उदाहरण सांगितलं तसंच मी तुम्हाला शाळेचं उदाहरण, शाळेमध्ये तुम्ही आलात एका क्लासरूम, हे सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरच्या, त्या बोर्डवरती मी त्यासाठी डस्टर वगैरे काही घेऊन नाही आलो, तसंच निघून गेलो. कारण मला क्लासमध्ये दररोजचा अनुभव होता, क्लासमध्ये डस्टर असतं अवेलेबल, ते आज नव्हतं. ओके. दुसरे टीचर आले, मॅथ टीचर आले, सायन्स टीचर आले, त्यांनी बघितलं फळ्यावरती काय आहे. टीचरनी जे आधीचे टीचर जे होते बोरुडे सर, त्यांनी काय शिकवलं होतं, कॉम्प्युटर, त्यांनी रॅम रोम सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि तसंच सोडून गेलेत, ते पुसलं नाही. ते मॅथ टीचरला ॲक्च्युली त्यांना पण डस्टर भेटलं नाही. त्यांनी काय केलं, इथे थोडी जागा आहे, इथे थोडी जागा आहे, इथे थोडी जागा आहे, त्याच जागेवरती त्या स्पेसमध्ये मला गणित शिकवले, समजून सांगितले. ओके. पण त्यांच्याकडे सुद्धा डस्टर नव्हतं, ते तसेच निघून गेले. नंतर पुढं जॉग्रफीचे टीचर आले. जॉग्रफीच्या टीचरनी सुद्धा बघितलं फळ्यावरती तर आपल्याला जागाच नाही आहे, छोटासा कोपरा शिल्लक आहे. त्यांनी त्याच कोपऱ्यामध्ये भूगोलाचा क्लास घेतला, त्याचाच तुम्हाला छोटासा पृथ्वीगोल करून काढून दाखवला, छोटीचे डायग्राम काढून, त्यांनी जॉग्रफी शिकवली. ओके. आता शेवटचं पिरियड आहे ड्रॉइंगचा, चित्रकलेचा. आता चित्रकलेचे शिक्षक आले. चित्रकले शिक्षकांनी बघितलं इथं तर काहीच जागा नाही, ती छोटी छोटी जागा होती ती सुद्धा जॉग्रफी टीचरनी भरून टाकली, काही मॅथच्या टीचरनी भरली, आणि कॉम्प्युटर ऑलरेडी पहिले सगळी मोठी पेज जो आहे आकार केलेली आहे. आता याच्यावरती जर चित्र काढायचं, पण त्यांनी एक लक्षात घेतलं की सगळ्यांनी ह्याच फळ्यावर शिकवलं, तर मी सुद्धा चित्र ह्याच फळ्यावर काढतो. त्यांनी एक सुंदर निसर्गरम्य चित्र काढलं, तर तुम्हाला किती निसर्गरम्य चित्र क्लिअर दिसल, व्यवस्थित दिसल, त्या फळ्यावरती काढलेलं चांगलं दिसल. दिसल का? नाही. काही दिसणार. तसंच ही रॅम आहे. रॅम ही जसा फळा हा प्रत्येक लेक्चरला, प्रत्येक सेशनला, प्रत्येक वेळी कसं पाहिजे, क्लीन पाहिजे, कोरा पाहिजे. रॅम ही प्रत्येक सेशनला, प्रत्येक वेळी तुम्हाला कशी पाहिजे, क्लीन पाहिजे, कोरी पाहिजे. म्हणून रॅम मेमरी मधली माहिती जाते. हो, समजलं का सगळ्यांना? हो सर. प्रत्येकाला समजलं का? राधिका, आदर्श, समृद्धी, दिव्या, हो सर. स्वाती, हो सर. ते कॅमेरा बंद करा, आपला सॉरी माईक बंद करा ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस. कॉम्प्युटरची आपल्याला रॅम आणि रोम, आज आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा सीपीयूचे भाग बघितले, कंट्रोल, ALU हे काय, हे आपण काल समजून घेतलं होतं. ते जे आहे त्यामध्ये आपण कॉम्प्युटरच्या 2 प्रकारच्या मेमरी पाहिजे, इंटरनल, एक एक्सटर्नल. बरोबर आहे. एक्सटर्नल मेमरीमध्ये परत 2 भाग बघितले, रॅम आणि एक रोम. रॅम म्हणजे काय आहे, रँडम ॲक्सेस मेमरी. रोम म्हणजे काय आहे, रीड ओनली मेमरी. बरोबर आहे. रँडम ॲक्सेस मेमरी कशी आहे, टेम्पररी आहे, त्यातली माहिती इरेज होते. बरोबर. आणि रोम मेमरी कशी आहे, परमनंट आहे, त्यामध्ये माहिती इरेज होत नाही. कारण का, त्याला CMOS बॅटरी बसवलेली आहे, म्हणून त्यातली माहिती इरेज होत नाही. आता ही जी इंटरनल मेमरी आहे, इंटरनल मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टपासून, रॅम आणि रोम सिलिकॉन मटेरियलपासून बनवतो. वैशिष्ट्य काय आहे, जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिक सप्लाय आहे तोपर्यंतच ती काम करते. इलेक्ट्रिक सप्लाय गेल्यानंतर माहिती जी आहे पुसून जाते, हे आपण समजून घेतलं. ही जी माहिती पुसते नेमकी रॅम मधलीच पुसते, रोम मधली पुसत नाही. हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक पार्टपासून बनवलेले आहेत. यांचं सुद्धा वैशिष्ट्य एकसारखंच आहे, तरी सुद्धा रोम मधली माहिती पुसत नाही आणि रॅम मधली माहिती.
कारण आपण शोधतो. कारण रोमसाठी CMOS बॅटरी बसवलेली आहे, गरजेची असते, कारण त्याच्यामधली जी माहिती आहे ती बुटिंगसाठी आवश्यक आहे, कॉम्प्युटर स्टार्ट होण्यासाठी आवश्यक आहे. जर रोममधली माहिती सगळी तर आपलं कॉम्प्युटर स्टार्टच होऊ शकत, बूट होऊ शकत नाही. जर बूट झालं नाही, स्टार्ट झालं नाही, कॉम्प्युटर वापरू शकत नाही. म्हणून त्याला बॅटरी बॅकअप दिलेला आहे. बॅकअपमुळं त्यातली माहिती साबूत राहते. ओके. मग रॅम मधली माहिती पुसली पाहिजे का? जर पुसली पाहिजे तर का पुसली पाहिजे? पण नाही पुसली तर काय फरक पडतो? नाही पुसली त्याचा वर्किंग पेज जो आहे तो फुल होतो. म्हणजे त्याच्यामध्ये गार्बेज तयार होते. त्या गार्बेजमुळं काय होतं? मोबाईल स्लो होतो, हँग होतो. हॅलो, समजतंय? हो सर. हां. हो सर. आणि तसं होऊ नये म्हणून आपण रॅम जी आहे टेम्पररी मेमरी तयार केलेली, त्यामुळंच आपण ती टेम्पररी म्हणूनच वापरतो आणि टेम्पररी म्हणून योग्य आहे. आपल्याला जर लाईट गेल्यानंतर माहिती पुसली नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर ती आपण कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कच्या परमनंट मेमरीमध्ये म्हणा कायमस्वरूपी सेव्ह केली पाहिजे. आपण मोबाईलमध्ये मेमरी कार्ड वापरतो, ते हार्ड डिस्क वापरतो, ते फ्लॉपी डिस्क वापरल्या जाते, मॅग्नेटिक टेप वापरल्या जाते. ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत, पेन ड्राईव्ह पण वापरतो आपण, बरोबर आहे. तर या सगळ्या एक्सटर्नल मेमरीज आहेत त्या पाहणार आहोत. काय गोष्टी येतात आणि त्या कशा वापरायच्या असतात, काय प्रत्येक कशापासून तयार केलेलं आहे, प्रत्येकामध्ये कसे बदल होत गेले, आतापर्यंत मेमरीमध्ये झालेली उत्क्रांती, पंच कार्डपासून तर थेट SSD पर्यंत आलेल्या आहेत, फ्लॅश मेमरीपर्यंत. या सगळ्या गोष्टी पण त्याच्या भागामध्ये पहा. आज तुम्ही क्लास झाल्यानंतर मला मोबाईल ॲपमध्ये असाइनमेंट दिली जाईल. त्या असाइनमेंट करून पाठवायची, म्हणजे मला इतका जो काही तुम्हाला क्लास प्रत्येकाला क्लिअर पोहोचला ही मला त्यातलं कम्युनिकेशन डिव्हाइस काय आहे तो वर्षाराणी स्वप्नाली. हॅलो, असाइनमेंट म्हणलं का आवाज निघत नाही. विकेश मोडे ते व्यवहारे, मी जे काही शिकवलंय ते तुम्हाला समजलं की नाही समजलं हे मला कसं समजणार आहे? असाइनमेंट पाठवल्यावर. असाइनमेंट पाठवल्यावर, प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर, लिहून काढल्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करायच्या. प्रिंटेड नोट्स कोणी वाचत नाही, त्यामुळं तुम्ही स्वतः आपल्याला काय समजलं ते पहिलं व्यवस्थित लिहून काढायचं. आज आपण काय शिकलोय, आपल्याला काय समजलंय, समजलेला जो भाग आहे, जो टॉपिक आहे तो तुम्हाला लिहायचा. मला जसा समजला तसा लिहायचा, तुम्हाला पाठवायचा मला ॲपमधून. तर नवीन असाइनमेंट क्रिएट करतो, त्याच्यावरती तुम्ही सबमिट करा तो काढून. असाइनमेंटमध्ये मी काही 2-3 वेगवेगळ्या असाइनमेंट देतो, 2-3 वेळ पाठवून द्या. ओके. हो सर. थांबायचं मग आता इथे. हो सर. आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी छान सर. दिला. ओके, बोला. सर, पहिलं असाइनमेंट असं होतं की सिलेबस कॉपी करून पाठवायचा, तर सिलेबस कुठे आहे? शोधायची. त्याच्यामध्ये मग तुम्हाला पहिलं जे असाइनमेंट दिली ती तुम्ही मोबाईलमध्ये जाऊन ती सिलेबस शोधायचा. त्याच्यामध्ये दिलेलं पण आहे कुठे शोधायची ती. स्टडी मटेरियलमध्ये सिलेबस कॉपी आहे, ती मटेरियल मोबाईलमध्ये शोधा. म्हणजे मोबाईलचा ॲप जे आहे तुम्ही व्यवस्थित ऑपरेट करताल, तुम्हाला ते समजल कसं वापरायचं ते. ती फक्त तिथे डाउनलोड करायची आणि परत मला काय करायची, सबमिट करायची. एवढं सिम्पल काम आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी होणार आहेत. एक तर मोबाईल ॲप कसं यूज करायचं ते समजणार आहे, ती गोष्ट सिलेबस काय आहे आपला त्याच्यावर पण तुम्ही नजर मारणार, बरोबर. तो शोधा, नाही सापडला तर मी सांगाल, पण पहिले शोधा ना तुम्ही. ओके, समजलं दिव्या?
हो सर. तर तुम्ही सगळ्यांनी मोबाईल ॲप व्यवस्थित वापरा. जे आता नवीन यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे ते चॅनल पहा. त्याच्यावरती तुम्हाला आता दररोजचे झालेले क्लास पण मी अपलोड करतोय, ते पण रिवाईज करत जा, परत बघत जा, व्यवस्थित समजून घेत जा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, मोबाईल ॲपसुद्धा शेअर करा. ज्यांना ज्यांना असं वाटतं कॉम्प्युटरविषयी नॉलेज घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत ते जाऊ द्या. त्यांच्यासाठी हे सगळं माहिती उपलब्ध आहे, त्या माहितीचा वापर करा. त्याच्यावरती दिलेल्या टेस्ट सोडा. मला वेगवेगळ्या टेस्ट पण दिले जाणार आहेत दर आठवड्याला, त्यासुद्धा सोडल्या पाहिजे. तुमचा परफॉर्मन्स त्याच्यावरून कळतो. प्रेझेंट आहेत, अब्सेंट आहेत, सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही दिलेल्या असाइनमेंट किती पूर्ण केल्यात, किती टेस्ट दिल्यात, त्याच्यावरून तुमचं प्रोग्रेस रिपोर्ट तयार होतं, ते ऑटोमॅटिक होतं मोबाईल ॲपमध्ये. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही चांगला फायदा घ्या. जे टूल्स तयार केलेले आपण लॉकडाऊनमध्ये, टूल्स तुमच्या कामाचा आहे, तुमच्या उपयोगीचा आहे, माझ्या उपयोगीचं आहे, पालकांच्या उपयोगीचं आहे, पालकांना सुद्धा ते ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा छानपैकी वापर करा. घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा, अभ्यास करा, एन्जॉय करा. नवीन नवीन ज्या गोष्टी शिकतायत तुम्ही त्याचा आनंद घ्या. त्याच्याविषयी अभ्यास कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी माहिती शोधणार आहेत, तुम्ही त्याच्याविषयी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शोधून एक्सप्लेन करणार आहेत, तेव्हा त्या खऱ्या गोष्टी तुमचा खरा अभ्यास चालू झाला. असं फक्त क्लास ऐकून यूट्यूबवरती व्हिडिओ बघून अभ्यास होत नाही. तेव्हा तुम्ही त्याच्याविषयी एक्सपेरिमेंट चालू करता, तुम्ही त्याच्याविषयीची माहिती गोळा करायला सुरू करतात, वेगवेगळ्या प्रयोगातून वापरून पाहतात, तुम्ही रिअलाईज करतात खरोखर या गोष्टी घडतात का, नाही घडत का, तेव्हा खरा तुमचा अभ्यास चालू होतो. मी जी काही माहिती सांगितली त्याच्यापेक्षाही जास्त माहिती त्याच्याकडे उपलब्ध होऊ शकते. मला ती अनुभवातून लक्षात राहू. ओके, चला थांबूया आता आपण. गुड बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस टाईम. तुम्ही भरपूर वेळ दिला, खूप छान पद्धतीने समजून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थांबूया आपण इथे.